29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी नक्की कुठला असा एक उपाय आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि गुरुपौर्णिमेच्या या तिथीचा आणि गुरुकृपेचा आपल्याला लाभ होईल. आता अनेक जणांचं म्हणणं असतं की आमचं जीवन हे व्यस्त आहे, त्यामुळे आम्ही फार पूजा अर्चना करू शकत नाही. अनेक जण गुरुचरित्राचं पारायण वगैरे करतात, पण सगळ्यांनाच ते करायला जमतं असं नाही. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा एक उपाय जो तुम्हाला लाभ करून देईल त्याबद्दल आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा उपाय जाणून घेण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुमच्या आई वडील, आजी आजोबा किंवा घरात जी कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. नमस्कार घरातल्या ज्येष्ठांना करावा, कारण ते आपले पहिले गुरु असतात. म्हणून घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करावी. आता अनेक जणांनी गुरुमंत्र घेतलेला असतो, त्यांनी तर आपल्या गुरूंचं पूजन करून गुरुमंत्राचा जप या दिवशी अवश्य करावा. पण जर तुम्ही गुरुमंत्रही घेतलेला नसेल किंवा तुम्ही कुणाला गुरुही केलं नसेल तर तुम्ही दत्तगुरूंनाच तुमचं गुरु मानू शकता किंवा श्री स्वामी समर्थांना तुमचं गुरु मानू शकता आणि त्यांची पूजा करू शकता. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंची किंवा स्वामींची नक्की काय पूजा करायची आहे, कशा प्रकारे पूजा करायची आहे, काय साहित्य त्यामध्ये वापरायचं आहे, या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यामध्ये संपूर्ण पूजा करून दाखवलेली आहे. पण आता ज्यांना पूजा करायलाही वेळ नाही आहे, आम्हाला पटकन होईल आणि लाभ भरपूर मिळेल असा उपाय सांगा, असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करायला विसरायचं नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण काय दान करायचं आणि कुणाला दान करायचं हा प्रश्न आलाच. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करू शकता. त्यामध्ये मग पिवळे वस्त्र असतील, हरभऱ्याची डाळ असेल, हळद असेल, केळी असेल किंवा पिवळी मिठाईसुद्धा तुम्ही दान करू शकता. दान करताना भावना निस्वार्थ हवी, हे मात्र महत्त्वाचं. पिवळ्या गोष्टींचं दान करणं गुरुपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं. त्याने तुमचा गुरुग्रह मजबूत होतो. आता गुरु आपल्या आयुष्यात काय देतात आपल्याला? तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार गुरु जर बलवान असेल तर तुमचं लग्न वेळेवर होतं, शिक्षण वेळेवर होतं, योग्य वयात नोकरी मिळते, अशी सगळी कामं सुरळीत होतात. पण गुरुकृपा नसेल तर या सगळ्या कामांमध्ये अडथळे येतात. म्हणून गुरुकृपा मिळवण्यासाठी या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स देतो आहोत त्या गुरुपौर्णिमेला तुमच्यासाठी नक्कीच फायद्याच्या ठरतील. एक म्हणजे पिवळ्या वस्तूंचं दान अवश्य करावं गुरुपौर्णिमेच्या दिवशी. दुसरी गोष्ट जी खरं तर मी पहिली सांगितली ती म्हणजे तुमच्या घरातील ज्येष्ठांना नमस्कार नक्की करा. आणि फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाही तर गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही ही सवय स्वतःला लावून घेतलीत की सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करायचा, तर ही सवय तुम्हाला नक्कीच लाभ देणारी ठरू शकते. सवयीचं बाजूला राहू द्या, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणखीन काय करू शकतो? गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एकाच मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. तुम्हाला जर दानधर्मही करायला जमणार नसेल किंवा इतर कुठलेही उपाय करायला जमणार नसतील तर फक्त 10 मिनटं काढा, एक माळ जप एका मंत्राचा करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील. कोणता आहे तो मंत्र सांगते ऐका. तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. मंत्र पुन्हा एकदा, ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः. या दत्तगुरूंच्या मंत्राचा जप केल्यामुळे शीघ्र फलप्राप्ती होते. श्री दत्त हे महाविष्णूंचे अवतार आहेत. तसंच त्रिमूर्ती दत्त जे आहेत त्यामध्ये भगवान विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव हे तिघही आहेत. आणि म्हणूनच या मंत्राचा जप जर गुरुपौर्णिमेला तुम्ही करू शकलात तर आर्थिक अडचणी, पैशांच्या समस्या सोडवण्यासाठी या दत्तमंत्राचा जप लाभ देतो. हमखास आर्थिक अडचणी नष्ट होतात. पण मग एकदाच जप करून होईल का हो? तर नक्कीच नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून रोज जर तुम्ही 108 वेळा या मंत्राचा जप करायला सुरुवात केली तुमची आर्थिक अडचण दूर होईपर्यंत, तर त्याचा तुम्हाला परिणाम दिसणार आहे. चमत्काराचा अनुभव तुम्हाला येणार आहे. पण त्यासाठी श्रद्धा हवी, भक्ती हवी आणि सबुरीसुद्धा हवी. लक्षात घ्या, दत्तगुरूंची जी उपासना आहे ती पूर्णतः नामस्मरणावर आधारलेली आहे आणि म्हणूनच मंत्रजप हा दत्त उपासनेतला फार मोठा भाग आहे. म्हणून तर दत्तगुरूंचे अवतार आपण स्वामी समर्थांना मानतो आणि त्यांच्या पूजेमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्याचा लाभ असंख्य पटींनी आपल्याला मिळतो आणि त्याचा अनुभव अनेक भाविक भक्त घेत असतात.
म्हणूनच ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठलीही पूजा अर्चना करायला वेळ नाही, फार काही करायला वेळ नाही, त्यांनी दानधर्म करावा किंवा जो मंत्र या व्हिडिओमध्ये सांगण्यात आला त्या मंत्राचा जप करावा. आणि अगदीच काहीच जमत नसेल तर संध्याकाळच्या वेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवाजवळ दिवा लावावा, आसन टाकून त्यावर बसावं आणि श्री स्वामी समर्थ या एकाच मंत्राचा 108 वेळा जप तरी कमीत कमी करावाच. गुरुकृपेसाठी ही साधी उपासनासुद्धा लाभ करून देणारी असते. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.